राग नाही येत का तुम्हाला? येतो ना, राग येतो ना, खूप राग येतो, रक्त उसळतं. असं जमत नाही. अनुभव माणसाला शहाणपण शिकवतो, संयम शिकवतो. थोडा वेळ लागेल, उशीर होईल, पण काही केल्या संयम नाही सोडायचा. डॅडी साहेब, तुमचा दोघांचा संयम तुमच्याकडे ठेवा. मला ती पद्धत नाही जमणार. अहो, ओपन चॅलेंज केलंय त्या मंजूने, इन्स्पेक्टर मंजूने मला जेलमध्ये टाकायचं 15 दिवसात ओपन चॅलेंज केलंय. आता मी काही थांबत नसतो, वेळ नाहीये माझ्याकडे. नाही, पुढच्या 15 दिवसात त्या सत्या आणि मंजूला संपवलं ना, तर नाव नाही सांगणार. आर्यन तात्यासाहेब मोहिते पाटील. येतो. याचं काही खरं नाही. मंजू, ठीक आहेस ना ग तू? नाही म्हणजे दिवसभरात आपलं काहीच बोलणं नाही झालं. हो ठीक आहे, सगळेच कामात होतो ना आपण. हो, पण हे काय नवीन नाटक आहे का पूर्वा मॅडमचं? सत्याच्या केसेचा का तपास करायला सांगतात त्या तुला? मुद्दाम करतात. त्यांना असं वाटतंय हे सगळं करून मला आणि सत्याला वेगळं करता येईल तर, पण तसं काहीच नाही होणार. सत्याच्या केसेसचा तपास लावून मी त्याला निर्दोष सिद्ध करतेच की नाही बघ. हो, माझाही पूर्ण विश्वास आहे सत्यावर, आणि तो निर्दोष आहे हेही माहिती आहे मला. मंजू, तू कसलीच काळजी नको करूस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. बरं चला, वेळ होईल, तुम्हाला गाडी नाही मिळायची का? माझ्या बरोबर येतं तुम्ही? नको नको, मी जाते. तू पण सावकाशी चल. चल. मला वाटलंच होतं तू येणार, पण तू का आलास? मी म्हणलं होतं ना येऊ नको म्हणून. तुम्ही म्हटलं होतं वाघमारे, पण मी काय विचार केला माहितीये? एवढी रात्र झाली आहे, मग एवढ्या रात्री तुम्ही अशी एकट्या कशा येणार, म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलो. मी इन्स्पेक्टर आहे, लक्षात असू दे. पण आता मी आलोय का नाही तुमच्यासाठी, मग एवढ्या कशाला रागवताय? मी एवढं तुम्हाला घ्यायला आलोय प्रेमानं, तर चला ना माझ्या बरोबर. आणि माझी गाडी? अहो, पोलीस स्टेशन बाहेरनं काय चोरी होतोय कधी? बरं ठीक आहे, मी कुणाला तर घ्यायला सांगतो, तुम्ही माझ्या बरोबर चला. चला. बरी. ए सपने, अगं किती त्या मोबाईल मध्ये बघशील हा? त्या मोबाईल मध्ये बघून बघून एक दिवस त्याच्यात घुसून बसशील बघ तू. जरा टाइम आहे तर घर फिरावर की जरा जरा म्हणून तुझ्या घरात लक्ष नाही बघ. हाय का आता? लक्ष ठेवायला म्हणून इथं बसली आहे ना मी. मम्मी, उलट तुमचंच लक्ष नाही आजकाल घरात. सत्याभाऊजी कुठे गेलेत माहितीये का? कुठं गेलाय? कुठे जाणार दुसरीकडे? गेले ते जाऊबाईंना आणायला. सकाळी सोडायला पण गेले ते, आता आणायला पण गेलेत. बरं त्यांची गाडी आहे बरं का स्वतःची, तरी गेलेत. काय बोलायचं बाई आता. मम्मी, मला तसं वाटतं का नाही आता तुम्ही सून म्हणून त्यांना नांदवायला लागा बघा. कारण किती वेळा असं तोंडावर पडत राहणार ना. सत्याभाऊजी का नाही एक दिवस तुम्हाला घराच्या बाहेर काढते. आला का नाटक शिका तुझा? वाटतं ती बुद्धी सांग तू. ए सपने, इतक्या सहजासहजी मैदान सोडायचं नाही आपण. त्या नेबरेटला घराच्या बाहेर काढायचं म्हणजे काढायचं. पुन्हा ह्या घरात तिने पाऊल टाकणार नाही असा बंदोबस्त करायचा तिचा कायमचा. मम्मी टाकलं पाऊल. आता काय बोलायला जाऊ नका, सत्याभाऊजी पाणउतारा करतील.
हे घ्या. पाणी घ्या पाणी. थँक्यू.